सध्या महाराष्ट्रासह इतर ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। पावसासंदर्भातल्या आता टॉप 9 बातम्या बघूयात। दिल्लीमध्ये जोरदार पावसाची हजेरी, राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज। रत्नागिरीला रेड तर सातारा, रायगड, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट। पुढील 3 दिवसांसाठी पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट। 27 मे नंतर पावसाची विश्रांती, मात्र 13 जून पासून मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज। पुणे शहरात जोरदार पावसाची हजेरी, डेक्कन स्वारगेट या भागाला जोरदार पावसानं झोडपलं। रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या रेड अलर्ट, तर नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम तैनात। सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, तासगाव शहराला सध्या कापूर ओढा ओसंडून वाहू लागलाय, तर सांगलीच्या काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती। पुणे अहिल्यानगर वाशिमचं जळगावात जोरदार पावसाची हजेरी, जळगावात पावसानं 10 घरांची पडझड तर 4000 हेक्टरवरील पिकांचंही नुकसान। मुसळधार पावसानं राजापूर जवळच्या धोपेश्वर मंदिराजवळील धबधबा पूर्ण क्षमतेनं प्रवाहित, मुसळधार पावसानं तर धबधब्यानं रौद्ररूप धारण केलं। दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगावचा पूल पुन्हा पाण्याखाली, तर पुलावरून पाणी वाहत असून नागरिकांचा या ठिकाणाहून धोकादायक प्रवास। ओढ्यावर नवीन पूल बांधून देण्याची सुद्धा मागणी, तर त्याच्यावरून पाणी वाहत असल्याची अनेकांची तक्रार। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनागोंदी कारभार, व्यापाऱ्यांच्या माल ओट्यावर आणि शेतकऱ्यांचा माल मात्र उघड्यावर। काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसानंतर शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल माल पूर्णपणे भिजलाय।